प्रकाश आंबेडकरांनी खुशाल यात्रा काढावी असं जरांगे पाटील म्हणतायत। मराठा समाज ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असं देखील जरांगे पाटील यांनी आपला निर्धार पुन्हा एकदा स्पष्ट केलेला आहे। प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत 25 जुलैपासून आणि त्या संदर्भात जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केलेले आहे। या सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जी वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडते ती गावोगाव गेली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं की या सामाजिक संघटनांना घेऊन पंचवीस तारखेला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात करायची। त्याच दिवशी धुळेवाड्याला जायचं पुण्यामध्ये। आरक्षण बचाव यात्रा काढणारे प्रकाश आंबेडकर यांनी 25 तारखेपासून एससी एसटी आणि ओबीसी आरक्षण बचावण्यासाठी आता त्यांनी काय काढावं आणि काय नाही काढावं आम्ही कसं सांगू शकणार आहे काढा किंवा नका। मी मात्र आणि माझा गरीब मराठा ओबीसीतून आरक्षण घेणार म्हणजे घेणार। खुशाल यात्रा काढावी असं जरांगे पाटील म्हणतायत। मराठा समाज ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय। श्रीमंत मराठ्याने जो वाद लावलाय तो काय स्वरूप घेईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि ओबीसी नेत्यांना आहे। आम्ही पण तेच म्हणतो ना की ही गरजवंत गरिबांची लढाई आहे। गरिबांचे मराठ्यांचे लेकरं कधीच मोठे व्हावेत हे 70 वर्षात कोणत्याच पक्षातल्या नेत्यांना वाटलं नाही किंवा जे पक्ष सत्तेत आले त्यांना मराठ्यांनीच सत्तेत आणलं। त्यांना कधीच वाटलं नाही की मराठ्यांच्या पोराचं कल्याण व्हावं म्हणून। श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे श्रीमंत मराठा म्हणजे काही सत्तेत पण नाहीयेत। श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी होते जे राजकारणात मराठी होते ज्यांना पूर्ण ताकदीनं गोरगरीब मराठ्यांनी मोठं केलं त्या नेत्यांना त्या आमदारांना त्या मंत्र्यांना त्या खासदारांना पक्ष कुठला असू द्या महायुती असू द्या त्यांची महाविकास आघाडी असू द्या यांना मोठं केलं पण यांच्या मनात मात्र गोरगरिबांना मोठं होऊ द्यावं हे नव्हतं। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।